ताई तर का बसलीस ग तू? अगं जरा थोडस म्हटलं जरा संसार संसार करता करता थोडस जरा जीवाला समाधान मिळण्यासाठी ते येऊन बसले पाण्याच्या ठिकाणी. अगदी शांत वाटतं इथे, चित्तला मनाला समाधान मिळतं. हा, म्हटलं जरा ह्या निसर्गाच्या ह्याच्यात आलं तर थोडस भगवंत पाहिल्यासारखं होतंय ना. भगवंत पाण्यामध्ये काय पाहतीस तू? या खूप वेळ झाला इथं बसली, मी विचारते तुला. अगं ह्या पाण्यामध्ये, ह्या कृमी कीटकामध्ये किंवा ह्या निसर्गाच्या ह्या पशुपक्ष्यांमध्ये, त्याच्यात सुद्धा आपल्याला भगवंतांनी सांगितलं की त्याच्यात सुद्धा देव आहे, आत्मा आहे, परमेश्वराचा अंश आहे. तुकाराम महाराज म्हणत होते की नाही, हं? की वृक्षवल्ली आम्हा सोय सोय रे वनचर कली रे, शवली वृक्षवल्ली आम्हा आम्हा सोय रे. ताई वनचर खूप रे. इथं एकांतात बसली होती, म्हणलं विचारावला ताईला इथं का बसलीये. कारण हिचं कीर्तन खूप सुंदर असतं, ऐकण्यासारखं असतं. मन आपलं तृप्त होतं हिचं जरा कीर्तन ऐकतो आपण. विसावू या वळणावर, या या वळणावर वळणावर भले बुरे बुरे ते ते सोडून सोडून द्यावे, विसरून द्यावे, जाऊ या या वळणावर, वळणावर या जरा वळणावर. विसावू